Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत. जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं. तसंच या क्षेत्रातल्या जमेच्या आणि कमतरतेच्या बाजू सुद्धा विद्यार्थ्यांना समजाव्यात. स्पर्धा परीक्षा करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात, की अभ्यासाला सुरुवात आपण नेमकी कुठून करावी? अभ्यासाचं नियोजन कसं करावं? कुठले सोर्सेस वापरावेत? किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसं करावं? तर या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या टॉपर स्टॉकच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची उपजिल्हाधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे आणि इंग्लिश सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये त्यांना हायेस्ट मार्क्स आहेत अशा हेतल पगारे. मॅडम नमस्कार. तुमचं अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्ममध्ये खूप खूप स्वागत. Thank you so much. Thank you so much for having me. It's my honor. मॅम, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुम्ही मूळच्या कुठल्या? तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं? कोणत्या स्ट्रीममध्ये झालं? आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी? ओके, सो माझं नाव हेतल पगारे आहे. उपजिल्हा अधिकारी पदी माझी निवड झालेली आहे. मी मूळची जालना ह्या डिस्ट्रिक्ट मधून आहे. माझं स्कूलिंग हे वेगवेगळ्या ठिकाणी झालंय बिकॉज ऑफ माय फादर्स जॉब. माझं 1ली ते 7वीचं जे शिक्षण आहे ते मी नांदेड ज्ञानमाता विद्याविहार या स्कूलमधून पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर माझं 10th स्टँडर्ड हे मी सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कूल मुंबईमधून पूर्ण केलंय. माझं 11वी-12वी हे डी.जी. रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स मधून मी पूर्ण केलंय. आणि त्यानंतर मी ग्रॅज्युएशनसाठी BE सिव्हिल इंजिनिअरिंग मधून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून मी ते केलेलं आहे. आणि मग मी स्पर्धा परीक्षांच्या तयारीकडे म्हणजे माझी तयारी सुरू झाली मग तिथूनच. कौटुंबिक पार्श्वभूमी? येस, सो माझे वडील हे डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झाले होते. आता ते IAS ऑफिसर आहेत. माझी आई घरीच असते, शी इज अ हाऊसवाईफ. आणि माझा भाऊ देखील कम्प्युटर इंजिनियर आहे. सो दॅट इज माय फॅमिली बॅकग्राऊंड. नेमकं ह्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासाला कोणत्या टप्प्यावर तुम्ही सुरुवात केली? लहानपणापासूनच घरात इन्स्पिरेशन होतं इन द फॉर्म ऑफ माय फादर. सो तिथून मला पण माहिती होतं की मलाही ह्याच फील्डमध्ये जायचंय. सो तिथून ऍक्च्युली लहानपणापासूनच सुरुवात झाली होती. बट ऍक्च्युअल जो अभ्यास आहे तो मी इंजिनिअरिंग नंतर सुरू केला. सो 2016 मध्ये माझी डिग्री पूर्ण झाली आणि 2017 पासून मी सिरियसली म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास सुरू केला. ह्या परीक्षांसाठी लागणारं गायडन्स तुम्ही कुठे मिळवलं? कुठल्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करत होतात? सो मी UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांचा सायमल्टेनियसली अभ्यास करत होते. सो मी UPSC साठीचे क्लासेस केले होते आधीच. मग मी MPSC साठी वेगळे काही कोचिंग घेतलं नाही. बट आय हॅड गायडन्स इन द फॉर्म ऑफ माय फादर. सो प्रायमरी गायडन्स त्यांनी मला दिला. सो मला पॅटर्न आणि सिलेबस ऑफ एक्झाम माहिती होतं. प्लस जो ऍक्च्युअल म्हणजे टार्गेटेड जो गायडन्स आहे तो मला टीचर्स कडून मिळाला. सो माझे एक मेंटर होते अजित खराडे सर, त्यांनी मला भरपूर गाईड केलं. प्लस टॉपर्सचे जे टॉक असतात ऑन युट्यूब वगैरे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना मी खूप फॉलो केलं. सो त्यांच्या मी स्ट्रॅटेजीज बघितल्या आणि तिथून मला बाकीचं जे गायडन्स आहे ते तिथून मला मिळालं. ज्यावेळी विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांकडे वळतात, म्हणजे स्पेसिफिकली जर आपण MPSCचा विचार जर केला, तर त्यात विद्यार्थ्यांना सुरुवात करताना असा प्रश्न असतो, की म्हणजे आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास आधी करायला हवा, की मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी करायला हवा? तर त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय गाईड कराल? सो असं पूर्व परीक्षा आणि मेन्स मध्ये जास्त डिफरन्शिएट करण्याची गरज नाहीये. एक इंटिग्रेटेड अप्रोच असणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल जर मेन्स मध्ये काही असे टॉपिक्स आहेत जे प्रिलिम्स मध्ये नाहीयेत. फॉर एक्झाम्पल GS3चा जो पेपर आहे तो कम्प्लिटली डिफरंट आहे. म्हणजे त्याच्या स्कीम्स वगैरे आपल्याला प्रिलिम्स मध्ये विचारले जातात. बट जो कोर सब्जेक्टचा जो पार्ट आहे तो थोडा वेगळा आहे. सो आय थिंक ते जे मेन्सचे सब्जेक्ट्स आहेत लाईक GS3 किंवा ग्रामर असेल, एसेचा पेपर असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी कव्हर केल्या पाहिजे. आणि मग मेन्स आणि प्रिलिम्स च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे. बिकॉज एकतर MPSC
मध्ये असं आहे की दोन्ही प्री ॲज वेल ॲज मेन्स इज अन ऑब्जेक्टिव्ह पेपर. सो असा वेगळा काही अभ्यास मुलांना करायची गरज नाही. सो फर्स्ट आय थिंक तुम्ही हे पेपर्स आधी करायला पाहिजे आणि मग एक इंटिग्रेटेड अप्रोचनी मेन्स आणि प्रिलिम्सची तयारी सुरू ठेवली पाहिजे. आता आपण थोडंसं पूर्व परीक्षेकडे येऊया आणि त्यातही सीसॅट बद्दल थोडासा स्पेसिफिक असा माझा प्रश्न आहे. एमपीएससी कडून एक ट्रेंड आहे, एक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात आणि त्यात एक जवळपास अर्ध्या पानाचा एक पॅसेज वगैरे असतो, तेवढी त्याची लेंथ असते आणि त्यात मग कन्क्लुजन, इन्फरन्स किंवा अझम्पशन अशा गोष्टी विचारलेल्या असतात. तर नेमका याचा अप्रोच कसा विद्यार्थ्यांचा असावा? कारण विद्यार्थी थोडंसं ह्या प्रश्नांना घाबरतात कारण ते लेंदी असतात. राईट. सो सीसॅट मध्ये मेन इज तुमचं टाइम मॅनेजमेंट. सो टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही प्रश्नाला म्हणजे त्याचे जे मार्क्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेळ देणं चुकीचं आहे. सो ह्या प्रश्नांमध्ये इफ यू गेट द क्रक्स यू शुड अप्रोच द क्वेश्चन. सो आता जर अझम्पशन आणि इन्फरन्स जर विचारलेलं असेल तर फर्स्ट यू शुड सी की पॅसेज कशाबद्दल विचारते. फॉर एक्झाम्पल आय वुड से की इंटरनॅशनल रिलेशन्स वर जर एखादा पॅसेज असेल तर तो इंडिया आणि चायना बद्दल मे बी असू शकतो. सो तो इंडिया आणि चायना बद्दल इन जनरल आहे किंवा ते ट्रेड डील बद्दल विचारतायत हे तुम्हाला फोकस त्या पॅसेजचं तुम्हाला कळायला हवं. सो फर्स्ट फाइंड द फोकस ऑफ द पॅसेज. मग त्यातले मेन वर्ड्स यू शुड हायलाइट. मग मेन वर्ड्स मधून यू शुड फाइंड की व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ दिस पॅसेज, म्हणजे हा कुठे याचा इन्फरन्स आहे. सो याच्यासाठी एक ट्रिक असते की तुम्ही जे एक्स्ट्रीम जे ऑप्शन्स आहेत म्हणजे एलिमिनेशन टेक्निकच तुम्हाला वापरायची आहे आणि जे एक्स्ट्रीम वाले जे ऑप्शन्स आहेत आधी ते एलिमिनेट करा. जर ऑप्शन मध्ये असेल की चायना विल टेक ओव्हर इंडिया ड्रास्टिकली इन 2 years, सो असं होत नाही. सो हे जे ऑप्शन्स असतात हे आधी एलिमिनेट करायला हवे आणि मग त्यानंतर यू शुड गो शॉर्ट डाऊन टू म्हणजे 2 ऑप्शन्स उरलेले असतील. मग त्यातून पण तुम्ही ते ऑप्शन म्हणजे चूज करायला पाहिजे जे पॅसेजशी रिलेटेड आहे. बऱ्याचदा आपण बऱ्याच गोष्टी अज्युम करून घेतो. सो वी शुड स्टिक टू द पॅसेज. आपल्याला मे बी माहिती असेल की ट्रेड डेफिसिट आहे, बट हे पॅसेज मध्ये दिलेलं आहे की नाही हे महत्वाचं आहे. सो आपण काही अज्युम करायचं नाही. जेवढी इन्फॉर्मेशन पॅसेज मध्ये दिलेली आहे तेवढ्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपल्याला तिथे कन्क्लुजन काढायचं आहे. सो ह्या छोट्या ट्रिक्स मी वापरल्या होत्या की एक्स्ट्रीम ऑप्शन्स मी आधी एलिमिनेट करायचे आणि मग आय यूज टू नॅरो डाऊन टू अ आन्सर. आणि ह्या क्वेश्चन साठी प्रॅक्टिस इज द ओनली की. सो खूप प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा जाऊन तुम्हाला ते पटपट सुचायला लागतं. सो प्रॅक्टिस इज द की अँड प्रिव्हियस इयर पेपर्स इज द की फॉर सच क्वेश्चन्स. म्हणजे त्या पॅसेजचा थोडक्यात क्रक्स तुम्हाला समजला पाहिजे आणि एक एलिमिनेशन टेक्निक वापरून तुम्हाला ते थोडंसं इझी होऊ शकतं. मॅम, येस. संपूर्ण या प्रोसिजर मध्ये एक टेस्ट पेपर सॉल्व्ह करण्याचा सुद्धा एक इम्पॉर्टन्स आहे की तुम्ही जसं तुम्ही आता म्हणालात की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर हे टेस्ट पेपर सॉल्व्ह करणं हे फक्त सरावापुरता लिमिटेड राहतं की त्या टेस्ट पेपरचं तुम्ही अनालिसिस सुद्धा करणं गरजेचं आहे? की सपोज जीएसचा क्वेश्चन पेपर तुम्ही जर सॉल्व्ह करत असाल, तो एखाद्या XYZ सब्जेक्टचा असू शकतो किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह असू शकतो. तर त्यातल्या एक प्रश्नाचं म्हणजे माझा तो प्रश्न कुठे चुकला, कुठे बरोबर आला, त्यातला एक ऑप्शन व्यवस्थित अॅनलाईज करणं गरजेचं असतं का? एकूणच अप्रोच कसा असायला पाहिजे? सो टेस्ट पेपर सॉल्विंग एमपीएससीच्या बाबतीत तरी खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही ऑब्जेक्टिव्ह पेपर्स आहेत. सो ह्यात माझा अप्रोच असा होता की मी प्रिव्हियस इयर पेपर्सवर फोकस करायचे आणि त्यानंतर मग मी क्लासेसचे जे टेस्ट सिरीज आहे त्याच्यावर फोकस करायचे. सो विथ एमपीएससी असं आहे की 10% 10 to 15% क्वेश्चन्स आर रिपीटेड. ओके, सो बऱ्याचदा 10% ऑफ द क्वेश्चन्स आर रिपीटेड. सो फक्त सॉल्व्ह करून फायदा नाही. यू हॅव टू गो थ्रू द पेपर अगेन अँड अगेन. सो मी एक पेपर टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे. मग मी त्यातले माझे चुकलेले जे क्वेश्चन्स आहेत ते मी रेड पेननी मी सर्कल करून ते बाजूला ठेवायचे आणि ते रिवाइज करताना मी त्या क्वेश्चन्सवर जास्त फोकस करत होते सो दॅट की ते मला लक्षात राहतील. सो तुमचे जे क्वेश्चन्स रॉंग होत आहेत त्याकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि इफ यू वॉन्ट यू कॅन इवन मेक नोट्स ऑफ सच क्वेश्चन्स. म्हणजे जे चुकलेले प्रश्न आहेत त्याचे मी शॉर्ट नोट्स बनवायचे की मला जे खूप रेलेव्हंट वाटतात की हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्या गोष्टींचे मी नोट्स पण बनवायचे. सो असा माझा एक अप्रोच होता टू सॉल्व्ह द क्वेश्चन. ओके.
आपण जसा थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलास, की इंग्लिशच्या सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये तुम्हाला हायेस्ट मार्क्स आहेत. तर नेमका त्या विषयाची तुमची स्ट्रॅटेजी कशी होती? सो दिस वॉज माय सेकंड मेन्स आणि सेकंड अटेम्प्ट आणि मला लास्ट इयर इंग्लिशमध्ये आय वुड लाईक टू शेअर दिस की आय गॉट 27 मार्क्स आणि दिस इयर आय गॉट 41 मार्क्स. सो आय एम शेअरिंग दिस ओनली बिकॉज की जे लोक टॉप करतात ते लोक पण ऑर्डिनरीच लोक असतात, ते काही वेगळे नाही. सो यू जस्ट हॅव टू वर्क हार्ड अँड स्ट्रॅटेजाइज. सो माझी जी एसएची स्ट्रॅटेजी होती ती अशी होती की मी लास्ट इयर मी कोट्स पण वापरले नव्हते, मी एक्झाम्पल्स पण दिले नव्हते आणि खूपच असं म्हणजे एक जनरल एसे लिहिला होता. सो ह्यावेळेस मी टार्गेट केलं की इन माय एसे पेपर आय मेक शुअर की मी एखादं कोट त्या ज्या टॉपिक संदर्भातलं कोट मी तिथे लिहील किंवा कोणत्या महान व्यक्तीने काही म्हटलं असेल तर ते मी तिथे मेन्शन करेन किंवा केस स्टडीज. सो असं मी म्हणजे आधी मी सॅम्पल एसेस बनवून ठेवले होते. सो आमच्या वेळेस जो टॉपिक होता तो टेररिझम होता आणि टेररिझम इज अ टॉपिक विच इज ऑलवेज इन करंट आणि न्यूज मध्ये तो टॉपिक नेहमी असतो. सो असे जे टॉपिक्स असतात ते तुम्ही डेफिनेटली तुम्ही आधी प्रॅक्टिस करायला हवे. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, विमेन एम्पॉवरमेंट, हेल्थ, टेररिझम हे टॉपिक्स आहेत जे यू हॅव टू प्रॅक्टिस बिफोर हँड. सो आय फोकस्ड ऑन इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन आणि ऍडिंग कोट्स, एक्झाम्पल्स, केस स्टडीज. सो मी तो एसे असं म्हणजे एक कंपोजिट एसे करण्याचा प्रयत्न केला. आणि वन मोर थिंग दॅट आय डिड वॉज की मी पॉझिटिव्ह वे मध्ये तो एसे एंड केला. सो एसे मध्ये तुमचं फक्त रायटिंग स्किल इज नॉट जज्ड, युअर पर्सनॅलिटी इज ऑल्सो जज्ड की तुम्ही हाऊ आर यू ॲज अ पर्सन, आर यू अन एक्स्ट्रीम पर्सन किंवा आर यू अ बॅलन्स्ड पर्सन. सो दे वॉन्ट अ पर्सन हू इज बॅलन्स्ड अँड हू कॅन गिव्ह इनोव्हेटिव्ह मेजर्स, इनोव्हेटिव्ह एक्झाम्पल्स टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. सो तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग जी तुमचा जो साईड आहे प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स तुमच्या तिथे डिस्प्ले व्हायला पाहिजे. सो त्यावर मी फोकस केलं आणि प्रॅक्टिस वॉज वन की दॅट आय फोकस्ड ऑन. अगेन प्रॅक्टिस वॉज द की. येस. आपण जर सोर्सेसचा विचार केला तर म्हणजे एमपीएससी प्रिपेअर करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडीशी अजून एक अडचण असते, की सगळे सोर्सेस हे मराठीत अवेलेबल आहेत का? म्हणजे सगळं मराठीतच वाचावं लागणार आहे का? परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर मग त्या दर्जाचे दुसरे इंग्लिश मधले सोर्सेस नाहीयेत का? तर या प्रश्नाला तुमचं उत्तर काय असेल? तुम्ही कोणते सोर्सेस वापरले? मी माझ्या लास्ट अटेम्प्ट मध्ये मी खूप ट्राय केलं होतं की मी सगळे इंग्लिश सोर्सेस वापरून ही परीक्षा देईल, बट ते शक्य नाही. बिकॉज इफ वी वॉन्ट क्वालिटी कॉन्टेंट तर मग त्यासाठी तुम्हाला मराठी सोर्सेस वाचणं गरजेचं आहे, कारण एमपीएससी इज अ महाराष्ट्राची सर्व्हिस. सो यू हॅव टू नो मराठी. सो ह्यावेळेस मी मराठी सोर्सेस पण माझ्या प्रिपरेशन मध्ये ऍड केले आणि त्याचाच मला कुठेतरी फायदा झाला. डेफिनेटली देर आर सम इंग्लिश सोर्सेस लाईक लक्ष्मीकांत असेल पॉलिटीसाठी किंवा हिस्ट्रीसाठी तुम्ही स्पेक्ट्रम किंवा ग्रोवर पण वापरू शकता. सो असे जे सोर्सेस आहेत और एनसीआरटी स्टेट बोर्डच्या ज्या बुक्स आहेत दीज यू कॅन यूज इन इंग्लिश. बट बाकीचे जे मग इकॉनॉमिक्सशी रिलेटेड जे सोर्सेस असतील किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक जे सोर्सेस असतील ते तर मुलांना आय थिंक मराठीतच वाचावे लागतील. ऑर एल्स यू कॅन डिपेंड ऑन, म्हणजे आता ऑनलाईन पण सोर्सेस भरपूर आहेत. सो त्याचा पण मुलांनी फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे मी पण युट्यूबवर आय वॉज टू डिपेंडंट ऑन युट्यूब. गुगलचा पण मी खूप यूज केलाय ड्युरिंग दिस प्रिपरेशन. सो दॅट कॅन बी अ बॅलन्स्ड अप्रोच, बट कम्प्लिटली इंग्लिश सोर्सेस आर नॉट अवेलेबल. थोडंसं महाराष्ट्राची एक्झाम तुम्ही देत आहात, तर थोडंसं मराठीशी परिचित असणं अपेक्षित आहे. मग येस. तुम्ही ग्रुप डिस्कशन करत होतात का? त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला? आम्ही रिव्हिजनसाठी ग्रुप डिस्कशन करत होतो. ते पण मी म्हणजे ह्यावेळेस मी ते इम्प्लिमेंट केलंय आणि त्याचा मला वाटतं मला खूप फायदा झाला. बिकॉज तुम्हाला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळतो. सो एकटा अभ्यास करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत, बट कोणी एखादा पॉइंट जरी एक्स्ट्रा सांगितला तरी तो बऱ्याच वेळा लक्षात राहतो आणि एक नवीन पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्या टॉपिकचं मिळतं. सो फॉर अ बॅलन्स्ड पर्स्पेक्टिव्ह आय थिंक ग्रुप स्टडी इज इम्पॉर्टंट. बट जर तुमचा वेळ वाया जात असेल आणि त्यातून तुम्हाला काही फ्रुटफुल असं काही मिळत नसेल तर मग ग्रुप स्टडी आय वुड नॉट सजेस्ट. सो त्याचं पण डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन की तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तरच ग्रुप स्टडी इज गुड.
नाहीतर नाही. एक मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मी तुम्हाला विचारेल, की बऱ्याच वेळा म्हणजे स्पर्धा परीक्षा करत असताना विद्यार्थ्यांना सांगितलं जातं, की बऱ्याच गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस करणं गरजेचं असतं या संपूर्ण प्रोसेसमध्ये. आणि या क्षेत्रातली एकूणच अशाश्वतता बघता म्हणजे ॲट द एंड विद्यार्थ्यांना कुठेतरी अशी फिलिंग येते, की अरे मला यश पण मिळालं नाही आणि बऱ्याच गोष्टी मला सॅक्रिफाईस कराव्या लागल्या. बऱ्याच गोष्टींचा माझा आनंद घ्यायचा राहिला. तर मग तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना ह्या बाबतीत? आय थिंक फर्स्ट 2 इयर्स जे असतात प्रिपरेशनचे, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ते तुमचे फाउंडेशन इयर्स असतात. सो त्यासाठी थोडंफार सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. सो फॉर 2 इयर्स मी पण म्हणजे सोशल मीडियापासून मी म्हणजे माझे सगळे अकाउंट्स मी डिॲक्टिव्हेट केलेले होते. मी सोशल मीडियावर बिलकुल ॲक्टिव्ह नव्हते किंवा मी माझा नंबर सुद्धा चेंज केला होता. सो फॉर 2 इयर्स ॲटलीस्ट जोपर्यंत तुमचा बेस स्ट्रॉंग होत नाही, तोपर्यंत थोडं डिॲक्टिव्हेटेड राहणं इज इम्पॉर्टंट. बट त्यानंतर एकदा तुम्हाला आयडिया आल्यावर यू कॅन कंप्लीटली बॅलन्स युअर प्रिपरेशन विथ सोशल मीडिया ऑल्सो. बट आधीच्या काळात तरी थोडे सॅक्रिफायसेस करावे लागतात. आणि यश जरी नाही मिळालं तुम्हाला, तरी इट्स अ व्हेरी म्हणजे बिग अपॉर्च्युनिटी टू गेन नॉलेज. सो त्याकडे त्या दृष्टीने पण बघणं गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते आणि मग आपण मुलाखतीचा समारोप करूया. एक इन जनरल पण आपण जसं मगाशीच उल्लेख केला, की या क्षेत्रातली अशाश्वतता किंवा अनिश्चितता आपण बघितली आणि आता कोविड सिच्युएशनमध्ये अजूनच बऱ्याच गोष्टी डिले होत आहेत. विद्यार्थ्यांना थोडी एक संभ्रमावस्था विद्यार्थ्यांसमोर आहे, की नेमकं अजून आपण परीक्षांची वाट पाहावी, ह्याच क्षेत्रात कंटिन्यू करावं, की आत्ताच ही अपॉर्च्युनिटी आहे इथून स्विच करण्याची आणि आपण प्लॅन बीचा विचार करावा. तर नेमकं ह्या संपूर्ण सिच्युएशनमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? कोविड इज अ चॅलेंजिंग सिच्युएशन नक्कीच. कारण एक्झाम्स पोस्टपोन होत आहेत आणि एक्झाम्स वेळेवर घेतल्या जात नाही. और देर आर अदर चॅलेंजेस ऑल्सो की कोविड होण्याची शक्यता वगैरे. आणि बरेच वी हॅव लॉस्ट आवर लव्ड वन्स इन दिस कोविड. सो ह्या सगळ्या गोष्टी बघता आय वुड ओनली सजेस्ट की बी पेशंट. बिकॉज तुम्ही एवढी मेहनत करत आला आहात आणि आत्ताही करताय. सो दॅट विल डेफिनेटली गिव्ह यू सक्सेस इन द कमिंग इयर्स. सो यू जस्ट हॅव टू बी पेशंट. हा एक चॅलेंजिंग डेफिनेटली आहे सिच्युएशन, बट यातून आपण नक्कीच लवकर बाहेर पडू. सो फर्स्ट ऑफ ऑल इज की टेक केअर ऑफ युअर हेल्थ. व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या. तुमच्या म्हणजे स्ट्रेस मॅनेज करा. तुम्हाला जे काही एन्झायटी वगैरे होत आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. थोडी एक्सरसाइज तुम्ही ऍड करा तुमच्या ज्या काही प्रिपरेशन मध्ये. यू शुड ऍड अन एलिमेंट ऑफ एक्सरसाइज which will help you stay patient आणि which will sustain you in this process. So ह्या सगळ्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे इन कोविड टाइम्स. आणि जस्ट बी पेशंट अँड होल्ड ऑन आय वुड से. कारण तुम्ही एवढी मेहनत केली आहे तर ती अशीच तुम्ही म्हणजे वाया नाही घालवायला पाहिजे. यू शुड स्टे अँड गिव्ह द एक्झाम. प्लॅन बी डेफिनेटली फोकस करायला हवं. इफ यू हॅव ऑलरेडी गिव्हन 2-3 अटेम्प्ट्स, तर त्यानंतर डेफिनेटली तुम्ही सेम टाईपच्या ज्या परीक्षा आहेत त्याकडे फोकस करू शकतात. म्हणजे बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ज्यांचं सिलेबस इज सेम. सो त्या एक्झाम्सवर फोकस करा आणि सायमल्टेनियसली ह्या एक्झाम्सचं पण प्रिपरेशन करत राहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, हेतल मॅडम यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तसंच सीसॅट संदर्भात स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन असतात त्याचा अप्रोच कसा असावा, टेस्ट पेपरचं अनालिसिस नेमकं कसं करावं, इंग्लिश सब्जेक्टिव्ह पेपरची त्यांनी तयारी कशी केली होती. तसंच या कोविड सिच्युएशन मध्ये सुद्धा एक स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी तुम्हाला एक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि तुमच्या प्रिपरेशन मध्ये एकूणच त्याचा तुम्हाला फायदा होईल अशी आपण आशा करूया. मॅम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये सहभागी झालात. तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि विश यू ऑल द बेस्ट थँक्यू. अकॅडमी. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह.
परत एकदा सांगतो MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.